हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज 15 ऑगस्ट रोजी निमित्त तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी आणि प्रिया तयार होऊन जात आहे. खाली सोसायटीमध्ये ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आम्ही तिथे जात आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि याच दिवशी आपल्याला ब्रिटिश राजवटीपासून इंडिपेंडंट झालो आपण भारत सरकार. आणि त्याच वेळी म्हणजे याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती पहिल्यांदा आपला भारताचा तिरंगा फडकवला होता. तर हा आहे आज एक ऐतिहासिक दिवस. तर आपण हा आज मिळून सर्वांनी सेलिब्रेट करूयात. तर गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला आम्ही आमचे अपडेट्स देत राहू. स्टे ट्यून. अशा प्रकारे आम्हाला दोघांनाही लेट झालेला आहे. आम्हाला असं वाटते की फ्लॅग होस्टिंग झालेलं असेल खाली. बघू मिळतं की नाही आता आपल्याला अटेंड करायला तो इव्हेंट. लेट्स सी. 21 वर ये लवकर यार, लिफ्ट का थांबली अजून. माझी बायको तयार होऊन आली, एकदम मस्त चकाचक, एकदम छान दिसते. Nice. आता लक्ष कुठे ते मला कळत नाही. फ्लॅग होस्टिंग कडे दे. काय गोष्टींना लक्ष द्यायला पाहिजे मला. छान दिसतेस. Thank you. सोसायटीमध्ये लहान मुलांची एकदम खेळ चालू आहे. मुलं तयार होऊन आलेली आय लव्ह इंडिया. पार्किंग मध्ये पण कार्स वरती सगळे बलून्स वगैरे लावलेले आहेत. इकडे नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. किराणा पडलेला आहे. सोसायटीमध्ये सर्वांना बॅजेस दिले तिरंगाचे. जस्ट ते मी माझ्या शर्टवर पण लावतो. तसे मस्त मस्त बलून्स लावलेत झाड. काय कलर्स मध्ये आहेत सगळे. छान वाटतंय ना. सोसायटीमध्ये सगळे फॅमिली मेंबर छान मस्त तयार होऊन आलेले आहेत. गाणं म्हणत आहे. इकडे फ्लॅग होस्टिंग झालेलं आणि इथे आहे माझी बायको प्रिया. तुमच्या फ्लोअरवरचं छोटंसं बाळ आहे. हाय समर. काय समर्थ. हाय. काय मस्त गेटअप केला यार. इथे आता सर्वांनी आपले देशभक्तीपर गीत वगैरे गायन करून आता इथे नाश्त्याची सोय केलेली आहे सोसायटीमध्ये सर्व लोकांसाठी. हाय गाईज. तर आजचं इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन सोसायटीमध्ये झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा आमच्या नॉर्मल गेटअपमध्ये येऊन फ्रेंड्सकडे जाण्याचा प्लॅन करतोय. आता राहिलेला सुट्टीचा दिवस आम्ही त्यांच्यासोबत थोडं क्वालिटी टाइम स्पेंड करून त्यांच्या घरी गेम्स वगैरे खेळायचा प्लॅन आहे. तसा वेळ घालवण्याचा विचार करतोय. तर आता आम्ही निघतोय. आम्हाला खूप वेळ झाला ॲक्च्युली. आता 3:30 वाजून गेलेले आहेत. आमचा प्लॅन होता की 2 वाजता त्यांच्या घरी पोहोचायचं, पण आता अजून अर्धा तास तरी लागेल मला वाटतं. आय होप पावसाने साथ द्यावी म्हणजे आम्ही पटकन पोहोचेल घरी त्यांच्या. चलो गाईस, बाय बाय. रनिंग लेट, जल्दी द लेट भागो. हाय गाईज. तर आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या घरी आलेलो आहे आता आणि आता आम्ही प्लॅन करतोय की एक फन ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर त्या गेमचं नाव काय? गेमचं नाव लीक अँड स्मेल, स्मेल अँड लीक असं गेमचं नाव आहे. तर हे सगळे गाईज रेडी होत आहेत. हॅलो. आणि एक मेंबर असा आहे जो लपतोय कॅमेराच्या पाठीमागे येऊन, जो माझ्याकडे बघतोय आणि हसतोय. चल माझ्या मागे. से चीज. नवरा. हा, हे नवरा बायको आहे. नवरा. माझी बायको मेकअप काय करते? मेकअप करते. रंगरंगोळी चालू आहे तिची. हा. तर आता आपण गेमला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही पण बघा. फन ऍक्टिव्हिटी. येस. याला BTS. हॅलो एव्हरीवन. तर आता आपण एक गेम खेळणार आहे. तर गेमचं नाव आहे स्मेल अँड लीक. तर यामध्ये ओंकार सर आहेत जे आम्हाला गाईड करणार आहेत की स्मेल घ्यायचं की लीक करायचं, आणि त्यामध्ये जर आम्हाला कन्फ्युजन होऊन आमच्याकडून चुका होतील अशा त्यांच्या अपेक्षा आहेत, पण आम्ही त्यांना चुकीचं ठरवणार आहे. कारण की आम्ही साबण चाकणार असं स्मेल नाही घेणार आहे. ऑल द बेस्ट गाईस. ओके, सगळ्यांनी डाव्या हातामध्ये साबण
उजव्या हातामध्ये लॉलीपॉप. ओके. असं करूया. कारण हा आपला मी डावरा डॉमिनेटिंग आहे. हँड आहे ना रे. मी लेफ्टी आहे. तू लेफ्ट आहेस पण तो लेफ्ट हँड मध्ये साबण. आपण उलटं. जर असं जर सगळेजण अजून. हॅलो एव्हरीवन. तर आता खूप वेळ गेम खेळल्यानंतर आता आम्ही खूप कंटाळलोय आणि आता पेट पूजा करायची वेळ झालेली आहे आणि मोनाने आमच्यासाठी उडीद वडे आणि सांबार बनवलेला आहे. तर या उडीद वड्याच्या शेपवर जाऊ नका, पण ह्याची जी टेस्ट आहे खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. असं वाटत नाही की एक घरी बनवून खातोय आपण. एक खूप छान रेस्टॉरंट मध्ये बनवल्यासारखी टेस्ट आहे. सांबार पण एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट देते. आणि हे बघा. गाईज उडीद वड्यानंतर हे काय चाललंय बघा. घेता. आईस्क्रीम पार्टी चालू आहे यांची. मँगो आईस्क्रीम अरुण. दाखव. हे सांडायला येतं आमचं नंतर नंतर. पडलो यार. अरे यार मी नाही घेतलं ते. गाईज गाईज इथं आल्यापासून आम्ही कंटिन्युअसली काही ना काहीतरी खातच आहे. तर उडीद वडे झाले, आईस्क्रीम झालं. तर आम्हाला फ्रेंड्सने आता त्यांच्या फ्रीजमध्ये आणखी एक गोष्ट दाखवली. तर त्यांच्याकडे आणखी एक प्रकारचं आईस्क्रीम आहे की जे म्हणजे गिल्ट फ्री आईस्क्रीम. गिल्टलेस. त्यात मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. बट ह्याच्यामध्ये शुगर फ्री असलेले असं टेस्ट देणार आपल्याला. असं मला ते टेस्ट करायचं आहे. मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की ते नेमकं कसं आहे. रे असं थोडी कोण करते. अरे ते गिल्टलेस नाही, शुगर फ्री नाही आहे, तर ते टेस्टलेस आहे. टेस्टलेस Guys, जास्त टेस्ट करायचा आहे. नाही यार, मला टेस्ट करायची पण इच्छा नाही होत आता हे तर. नाही करायचं. खरंच की. नाही. पण गाईस तुम्हाला खरंच सगळ्यात टेस्टलेस आईस्क्रीम ट्राय करायचं असेल तर हे नक्की एकदा ट्राय करा. नेकेड फ्रुट्स मँगो. ओ माय गॉड, याचं नाव पण असंच लिहिलं यार यांनी तर. असंच मँगो म्हणजे मँगो. अरे टेस्ट पण हे टेस्ट एवढी वियर्ड आहे याची. काय यार. तर गाईज चलो आता आम्ही थोड्या वेळाने मोमोज खाण्याचा प्लॅन करणार आहे. तर हे मोमोज होममेड असणार आहे. तर मोना आणि ओंकार आमच्यासाठी किचनमध्ये मोमोज बनवत आहेत. तर व्हेरी एक्सायटेड. गाईज हे मोमोज तयार होऊन बाहेर आलेले आहेत. ओंकार मला सांग, हे मोमोज कोण बनवले आणि चटणी? जिंकलास रे बाबा, तू जिंकलास. कसं काय रेसिपी प्लीज. आधी पनीर घ्यायचं आणि मग ते सगळं पूर्ण मिक्स करायचं बरोबर. म्हणजे बेसिकली ते फिलिंग बनवायचं. मग मैदा ते आधी पूर्ण तयार करून ठेवायचा. मित्रा थांब, असू दे. तू जर आता सगळी रेसिपी सांगितलास आणि क्रेडिट जर ह्याचं सगळं तू घेतलास तर भाई तुला उद्या जेवण नाही मिळायचं. ज्यानं बनवले त्याला देऊन टाक. हा म्हणून मी घेतो. ज्यानं बनवले त्याला घेऊन टाक, नाही तर ठीक आहे आता नेक्स्ट. मी काय ती काय एकच आहे यार. अच्छा, म्हणून तू म्हणतोयस का की तू बनवले? एक्झॅक्टली. चिली ऑइल. Try करूया आता. गरम आहे. गरम आहे. काय केलंस आता. वैताग आलाय मला. मी काय नाही केलं. कुणाचा. तुझा. माझा वैताग आलाय तुला. मग काय करणार रे आता. काही ऑप्शन नाही यार. आजादी मिळत नाही तोपर्यंत काही नाही करू शकत मी. इंडिपेंडंट सगळ्यांचा आहे, पण माझा नाही. इंडिपेंडंट काय. इंडिपेंडंट. काय? इंडिपेंडंट. इंडिपेंडंट. इंडिपेंडन्स डे इंडिपेंडंट डे. माझा नाही आहे. मी आता माझ्या बायकोच्या अंडर आहे, त्यामुळे मी काय नाही करू शकत. तुझा इंडिपेंडन्स डे आहे का रे. का. तो आता सेलिब्रेट करणार आहे 10 मिनिटासाठी. मागच्या महिन्यात लग्न झाले. सपलास तू मित्रा, सपलास. झालं संपलं. नाही त्यांना जस्ट सांगत होतो. पुढं काय नाही एवढंच होतं माझ्याकडनं. 2 शब्दच बोलून मी माझं भाषण संपवलं. तुला काय म्हणायचंय विनय. मला असं म्हणायचंय की यार फ्रीडम द्या.
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असं तरी म्हणा. मी देतो खून पण आजादी द्या मला. आजादी दे, आजादी. आजादी बोलो आजादी आजादी. 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 भाई बोल आजादी. 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 दिल्लीस आई जोड जोड जाऊ जोड. गाईज हा व्हिडिओ मी एंड करायचं विसरून गेलो. ॲक्च्युली आम्ही 15th ऑगस्ट सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आमच्या फ्रेंड्सकडे गेलो आणि तिथेच राहिलो होतो आम्ही 2 दिवस. खूप मज्जा केली, पण आम्ही ते सगळं रेकॉर्ड करायचं, आम्हाला शूट करायचं झालं नाही. आम्ही ते मिस केलं आणि म्हणून आम्ही खूप छोटा हा व्हिडिओ ठेवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.